ही कोण? ही कोरोना काळात कुठं होतीत? ही पूरग्रस्त काळात कुठं होतीत? ही जनतेच्या प्रश्नावर कधीही दोघं तुम्हाला रस्त्यावर दिसलीत का? या दोघांनी कुठं आंदोलन, चळवळ, उपोषण कुठल्या कामात जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर कधी तुम्हाला आलेली दिसलीत का? एकानं खुनामध्ये आम्हाला गुंतवलं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायसाठी आणि एक खून करून नेता व्हायचा प्रयत्न करायला लागला. त्यांचा कोण नेता आहे ना, राजेश क्षीरसागर, त्यांनी पुढे द्यायचं. मी सारखं वारंवार आरोप करतोय, आरोपाचं खंडन करा. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अडीच हजार मतदान EVM मध्ये सेटअप केलेलं आहे असं भाजपचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगायला लागले आहेत. आमचे कार्यकर्ते अक्षरशः सळोगी पळू झालेले आहेत. आमची सत्ता जाती काय हिंदू विरुद्ध हिंदू राजे आता सेम चालू आहे. हिंदूंनाच मारायचं हे भाजपचं प्लॅनिंगच आहे. मग ते कसं मारायचं हा त्यांचा विषय. EVMच्या माध्यमातून फाशी साहेब, ही फाशी चांगली माणसांनी पाडलीत. 2,500 मतं जर EVM मध्ये घातलेत असे जर स्वतः अजितदादाच म्हणत असतील, विद्यमान सरकारमधले उपमुख्यमंत्री म्हणत असतील, विषय तोच. समजा मला देवानं दर्शन दिलं किंवा तुम्हाला देवानं दर्शन दिलं, तुम्ही मला देव दाखवू शकता का? किंवा तुम्हाला भूत दिसेल म्हणून तुम्ही भूत मला दाखवू शकता का? नाही. तर नाही. अगदी तशा पद्धतीने या EVMचा सेटअप आहे. हे एकनाथ शिंदे हे तर भाजपच्या जखमेवरची खपले. ह्या भारत देशामध्ये इस्लामाबाद होणार पुन्हा. राजेश क्षीरसागरनाच पहिला प्रश्न व्यासपीठावर देतं माझणार, तुमच्या कॅन्डिडेटने या धनुष्यबाण्या कॅन्डिडेट मर्डर केला, त्याचं काय करायचं? फाईल ओपन करा. दर्शको नमस्कार. निवडणुका येत आहेत, निवडणुका जात आहेत, मात्र माणसांच्या मनातले प्रश्न हे आहेत तसे आहेत. अर्थात मी सध्या बोलतोय EVM बद्दल. गेल्या अनेक एपिसोडमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या नेत्यांशी बोलतोय, प्रतिनिधींशी बोलतोय, त्यांच्याकडनं जाणून घेतोय नेमके EVMचे जे संदर्भ आहेत, त्यांचा अनुभव काय आहे, लोकांच्या मनात त्यांची प्रतिक्रिया आहे काय आहे. या अनुषंगाने मी सध्या आहे शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यासोबत. साहेब, काय सांगाल? लोकसभा झाली, विधानसभा झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, नगरपालिका झाली, मात्र EVM वरचे जे प्रश्न आहेत ते लोकांच्या मनातनं काही जात नाहीत. ते जे कसं बघताय तुम्ही? तुमचा अनुभव काय सांगतो? भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून जर विचार केला तर अखंड राज्यभर, राष्ट्रभर सर्वांचाच रोष EVMवर आहे. सेटलमेंट EVMची कशी असते, अमुक राज्य द्यायचं, मोठं राज्य काढून घ्यायचं. आता भविष्यात होणाऱ्या ज्या कलकत्त्यातील निवडणुका आहेत पश्चिम बंगालच्या, 100% BJPच्या ताब्यात येणार. ह्याला कारण काय? कारण फक्त EVM. BJPचं योगदान काय आहे का? तर काय योगदान नाही. काय केले सांगा? ह्या भारत देशामध्ये BJPनं अशी काय डेव्हलपमेंट केली? हिंदुत्व हा विषय घेऊन नेहमी पुढाकार घेतात ते. हिंदुत्व ह्या विषयावर त्यांचं योगदान काय? आत्ता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम किती लोक निवडून आले? भाजपने मुस्लिम किती कॅन्डिडेट उभा केले? गद्दार सेनेच्या, शिंदे सेनेच्या, शिवसेनेनं किती मुस्लिम कॅन्डिडेटना उमेदवारी दिली? म्हणजे यांचं राष्ट्रप्रेम किंवा हिंदुत्व हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं होतं, चुकीच्या पद्धतीनं आहे, हे सिद्ध झाले. जनतेने ओळखलेलं आहे की यांना फक्त सत्ता हवी आहे. भाजपला ह्यांना हिंदुत्व नको आहे, ह्यांना मुस्लिम द्वेष नको आहे. आमचाही मुस्लिम द्वेष कधी नव्हता, कधी नसणार. आज या खुर्चीवरून जिल्हा प्रमुख या नात्यानं मी सांगतो, आमचा लव जिहादला विरोध, आतंकवाद्यांना विरोध, मुस्लिम समाजाला थेट विरोध करायचा आमचा काही संबंधच येत नाही. थोडं जरी कोणाचं चुकलं लगेच ह्यांचं जे अंधभक्त कोण आहे ते BJPची काय ना काय तर त्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर ट्रोलिंग करत असतात, कमेंट चुकीच्या टाकायच्या. ह्यांचे नेते ते गळ्यात स्कार्फ घालून बसलेले माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ह्यांचे नेते दर्ग्यावर चादर घाललेले माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ते नारायण राणेंचे चिरंजीव सगळ्या गावभर, सगळ्या राज्यभर ओरडत सुटलेलं असतात हिंदुत्व या विषयावर. पण ते शाहरुख खानला प्रश्न विचारत नाहीत, गौरी नावाच्या मुलीशी तू का लग्न केलं? तो लव जिहाद मानला तर आमिर खाननं 3 हिंदू मुलींशी लग्न केलं. त्या मुलींच्या विषयी हा राणे काय बोलत नाही. सैफ अली खाननं एका हिंदू मुलीशी, त्या करीना कपूरशी लग्न केलं. जावा ना, तुमच्या धमक आहे ना तर जाऊन ह्या लोकांना विचार. एखादा गरीब मुसलमान काढायचा
आणि त्याला लव जिहाद म्हणून काहीतरी घोषित करायचं. हे कृत्य ह्या लोकांनी थांबवावं. सुरुवातीला म्हणले राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना गेली, आता ही कोणाबरोबर आहेत? ठराविक महानगरपालिकेमध्ये MIM बरोबर युती, ठराविक महापालिकेमध्ये काँग्रेस बरोबर युती. म्हणजे सत्तेसाठी कुठल्याही स्टेपला जाणारा हा पक्ष हे तत्व नाही. थोडक्यात ती काँग्रेसला नाव ठेवत होती की काँग्रेस हा मुस्लिम धार्जिन पक्ष आहे. तर आता अशी परिस्थिती आहे, हिंदूनं संपवणं म्हणजे ज्या पद्धतीनं कुठंतरी काहीतरी अपघातग्रस्त करायचं आणि अपघात दाखवायचा आणि एखाद्याला मारून टाकायची जी प्रथा आहे, म्हणजे अगदी भारत देशातील जुना विषय काढला तर सुभाषचंद्र बोसांचं अशाच पद्धतीनं देहांतवास झाला होता. आणि आता तीच प्रकरणं चालू आहेत. ऐकत नाही ना, चालू करा. म्हणजे ह्यांचा हिंदुत्ववाद कुठं? पूर्वी प्राचीन काळात ज्यावेळी जम्बूद्वीप नावाचं आपलं भारतवर्ष होतं त्यावेळी भारत देशाला भारतवर्षाला जम्बूद्वीप म्हणायचे. त्या काळात हिंदू विरुद्ध हिंदूच राजा लढायचा, हिंदू विरुद्ध हिंदू राजा. आता सेम चालू आहे, हिंदूंनाच मारायचं हे भाजपचं प्लॅनिंगच आहे. मग ते कसं मारायचं हा त्यांचा विषय. मारणं आणि अन्य गोष्टी हा त्यांचा पार्ट झाला, पण हे चुकीचं आहे. यांचं हिंदुत्व पूर्णपणे उघड झालेलं आहे ह्या लोकांचं. महाराष्ट्रातली आणि अखंड भारत देशातील जनता भाजपच्या हिंदुत्वाला त्यांनी ओळखलेलं आहे. पंजाबमध्ये, तेलंगणामध्ये, अन्य कुठं तरी भारत देशात बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्या, भाजप फार लांब फेकलं गेलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि जेडपीला, जिल्हा परिषदेला फार लांब फेकलं गेलं. म्हणजे बॅलेट पेपर यांना उघडं पडत आहे असं म्हणायचं तुम्हाला? 100% EVMचा हा प्रादुर्भाव आहे. तुम्हाला आठवते का बघा, अगदी जबाबदारीनं तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीच जनतेला आज एक प्रश्न विचारतो. सन्माननीय उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार त्यांच्या स्वतःच्या भाषणात महानगरपालिकेची निवडणूक सुरू असताना पिंपरी चिंचवड पुणे या मतदारसंघामध्ये ते स्वतः भाषण करताना म्हटले होते की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2,500 मतदान EVM मध्ये सेटअप केलेलं आहे असं भाजपचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगायला लागले आहेत. आमचे कार्यकर्ते अक्षरशः सळोगी पळू झालेले आहेत. आमची सत्ता जाती काय त्यापेक्षा राजकारण इतक्या खालच्या लेवलला जाणार असेल तर राजकारण नको. त्यांच्या भाषेत ते म्हणले होते, राजकारण फार वंगाळ आहे हो, वंगाळ हा त्यांनी शब्द ग्रामीण भाषेतला वापरला होता. हे तुम्ही जुनं कॅटलॉग काढून बघा, त्यांचा व्हिडिओ काढून बघा. 2,500 मतदान जर घातलं असतील तर आज ठामपणे सांगतो, माझ्या मतदारसंघातून मी सुरुवात करतो. झालेल्या महानगरपालिकेचा माझे भाऊ उभारले होते, राहुल इंगवले. त्या मतदारसंघामध्ये त्याच्या विरोधात फिरायला माणसं नव्हती, विरोधात फिरणारी. म्हणजे जे आमच्या विरोधातली लोक आहेत, कॅन्डिडेट होती, मी नाव घेत नाही कोणाचे नाव घेत नाही, कारण त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यात पण त्यांची उंची नाही. मुळात ते बदनाम आहेत. त्यांच्याच खंडवा तालीम परिसरामध्ये त्यांच्याच सहकार्याने त्यांच्या विरोधात पत्रक काढून वाटली होती, मुस्लिम बाई ठेवली आणि आज उगारडा म्हणून. असल्यांचे कॅन्डिडेट ज्यावेळी कोल्हापूर शहरामध्ये देवेंद्र फडणवीस गाडीतून आले आणि विनय कोरे त्यांच्या मागच्या सीटवर बसले, त्याचवेळी मी देखील माझ्या भाषणामध्ये अनऑफिशियली बोललो होतो, आपल्याला फक्त EVM पाडू शकतं, आपल्याला अन्य कोणी पाडू शकत नाही. आपण एका बाईटमध्ये म्हणलं होता, मी बोललोय. पण आता त्या महिला कॅन्डिडेट BJPच्या पूर्वा राणे त्यांचे उदाहरण म्हणून सांगून त्यांनी स्वतः निवडून आल्यानंतर मत व्यक्त केलं होतं की मी माझा मतदारसंघ सोडून, म्हणजे त्यांचा जुना मतदारसंघ 70 प्रभाग क्रमांक 70, तो मतदारसंघ सोडून ज्यावेळी मी पलीकडे जायचे, दुसरीकडे जायचे प्रचार करायला, त्यावेळी तिथली लोक, तिथली जनता, तिथले मतदार मला म्हणायचे की कोण राणे, तरीही मी निवडून आले, धन्यवाद. तरीही मी निवडून आले, धन्यवाद. मी जनतेचे आभार मानतो. इथं सचिन चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये साळोके म्हणून, गिरीश साळोके माझा मित्र आहे, तो चांगला, मी कोणावर टीका करत नाही, सत्यता सांगायला लावली जनतेला, ही सत्यता आहे. गिरीश साळोके कोण माहीतच नाही. रवींद्र आवळे किमान माजी नगरसेवक तरी होते,
सभागृहात जाऊन आलेला कार्यकर्ता. पण गिरीश साळोख्यांच्या मिसेस कोण, भाजपची ह्या कोण, काही माहीत नसताना त्या निवडून आल्या. ह्या सगळ्या घटना मी सांगायला लावले तुमच्या या प्रश्नाला. तेच आहे. आता तू खतकर, अहो झोगारमध्ये त्या झोगार क्लबवर रेड पडल्यानंतर पळून गेलेला हा खतकर म्हणजे झोगार्ड म्हणून घोषित आहे. झोगार्ड म्हणून घोषित आहे. म्हणजे कर्तृत्व ऐका की 2,500 मतानं राजू दिंडोरलेला मनसेच्या जिल्हा प्रमुखांना तो पाडतो. म्हणजे हे सगळं सेटअप असतं. ठराविक लोक प्रश्न विचारतात बघा, अहो मग काँग्रेसच्या एवढ्या सीटा कशा आल्या? अहो काँग्रेसच्या सर्वेनुसार काँग्रेसच्या 55 सीट येणार होत्या. शिवसेनेच्या सर्वेनुसार शिवसेनेच्या 6 सीट्स येणार होत्या. त्या गेल्या कुठं मग? ह्याला हेच कारणीभूत आहे. प्रभागात फिरायला माणूस नसताना देखील ही लोक निवडून येतात कसं? सगळ्यात आश्चर्याची साहेब बाब सांगतो तुम्हाला. माझ्याच प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2 कॅन्डिडेट आहेत. त्या 2 कॅन्डिडेटना 10,000 मतं. अहो हे कोण, लालबहादूर शास्त्रींचा नातू काय लोकमान्य टिळकांचा पंतू? ही दोघं, यांचं कार्य काय? एक झोगार्डाने खून केलेलं, एक क्लबवाला घोषित बदनाम आणि एक डायरेक्ट खून केलेला. मी उघड बोलायला लावले. त्यांचा कोण नेता येणार? राजेश क्षीरसागर. त्यांनी पुढ्यात यायचं. मी सारखं वारंवार आरोप करतोय, आरोपाचं खंडन करा. सत्ता तुमची आहे. तुमच्या CID क्राईम ब्रँचला तुम्ही आदेश द्या. ही परत 2008ची फाईल रिओपन करा. हा यांचा कॅन्डिडेट खून केलेला सापडतोय की नाही बघा. अहो याला बोलायला येत नाही, सरळ वाचायला येत नाही, सरळ बोलता येत नाही. म्हणजे सेटिंगमधनं सरळ सरळ ही अहो 10,000 मतं मी जबाबदारीनं बोलाली. ही कोण? ही कोरोना काळात कुठं होतीत? ही पूरग्रस्त काळात कुठं होतीत? ही जनतेच्या प्रश्नावर कधी ही दोघं तुम्हाला रस्त्यावर दिसलीत का? ह्या दोघांनी कुठं आंदोलन, चळवळ, उपोषण, कुठल्या कामात जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर कधी तुम्हाला आलेली दिसलीत का? कधीही ही दोघं नाहीत. एकानं खुनामध्ये आम्हाला गुंतवलं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायसाठी आणि एक खून करून नेता व्हायचा प्रयत्न करायला लागला. असं सोपं नसं सोडा. चुकून माकून EVMच्या भानगडीतनं कोण ना कोणतर कुठंतरी पुढं सरकलेलं असतं. पण जनता सुज्ञ आहे. जनतेला हे सगळं कळून चुकले, पूर्णपणे साहेब कळून चुकलेलं आहे की ह्या माणसांना इतकं मतदान आलं कुठून? तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. खंडोबा तालीम परिसरातील मातब्बर मान्यवर आमच्या बूथवर, शिवसेनेच्या बूथवर सकाळी 10:30ला मी याच्या अगोदर येऊन बसली होती. वेताळमाळ तालीम परिसरातल्या माणसांनी, मी इंटरनल सांगावं लावलं, ह्या लोकांनी अगदी अभिवचनपूर्वक बोलली होती की अशी लोक जर मोठी होत असतील, जी खून करणारी, निष्पाप परिवारातले एक पोरगं, जगताप परिवाराचं पोरग्याला यांनी मारून टाकला, त्याचं काय नाही यांना. सख्या चुलत भावाच्या अंगावर वार करणारा हा धनुष्यबाणाचा कॅन्डिडेट, ते आत बसल्यात बिचारे सम्राटभाऊ कोराणे, सागरभाऊ कोराणे यांच्या प्रचाराला देखील आले नाहीत. अशा परिस्थितीत 10,000 मतं कशाला? म्हणजे आम्हाला ही निवडणूक नसली तरी चालेल. अवी झोगार्डे म्हणून साहेब घोषित आहेत, गांजागज म्हणून घोषित आहेत. यांच्याबरोबर साहेब फिरायला माणसं नाहीत. ह्या बी टीम, भाजपच्या बी टीमला बूथ लावला नव्हता. बूथ 1-2 ठिकाणी दिसली बूथ, बाकीकडे बूथवर माणसं नाहीत. प्रभाग क्रमांक 47 म्हणजे माझा आणि प्रभाग क्रमांक 70 म्हणजे तिकडचा वरचा, आता पूर्वाराने आलीत निवडून तिथला. तर ह्या ठिकाणी तर साहेब यांच्याबरोबर फिरायला माणूस नाही, फिरायला या चौघांच्या बरोबर. पण यांना मतं पडताय. आश्चर्याची बाबा. जनतामध्ये खुळे आहेत आणि जनता आम्हाला सांगायला लागले, इंगोले साहेब तुम्ही निवडणूक बंद करा. ही चांगल्या माणसांना फाशी देणारी, ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिलं, ज्या माणसांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं ती मागं राहिलीत आणि नको ती माणसं मोठी झाली आहेत. आणि चांगल्या माणसांना म्हणजे भगतसिंगांच्या सारख्या एका चांगल्या बलाढ्य नेत्याला फाशी झाली. म्हणजे ही EVMच्या माध्यमातून फाशी आहे साहेब. ही फाशी चांगली माणसं यांनी पाडलीत. 2,500 मतं जर EVMमध्ये घातलेत असे जर स्वतः अजितदादाच म्हणत असतील, विद्यमान सरकारमधले उपमुख्यमंत्री म्हणत असतील, विषय क्लोज, हा विषय क्लोज झाला तिथंच. म्हणजे याची ग्रॅव्हिटी तपासायची गरज संपलेली आहे. सरकारमधला माणूस सांगतो, सरकारमधला नेता, मातब्बर नेता,
मी सांगायचीच गरज नाही. आणि हे इनी ईव्हीएमच्या माध्यमातून चिटिंग करत 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 इथंपर्यंत पोचले. एक दिवस ह्या महाराष्ट्र राज्यात आणि भारत देशात फार मोठा उद्रेक होणार, फार मोठा उद्रेक होणार, प्रचंड मोठा उद्रेक होणार. म्हणजे मी इतकं तळमळीनं इतकं जोरानं का बोलावलं साहेब, माझं मला माहिती आहे. आमच्या पुढ्यात उभा राहायची पात्रता नाही. आमची समोरनं जर पदयात्रा आली तर बाजूला उभा राहायची. एवढं जनरल पब्लिक, एवढे मतदार प्रेम करणारी जनता या इंगोली परिवाराची, म्हणजे इंगोली सरांच्या परिवाराची पाठीशी राहिली. आणि असं जर चिटिंग करून आम्हाला कोण पाडत असतील, माझं चॅलेंज आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, उद्या बॅलेट पेपरवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक घ्या. काय कशा पद्धतीनं जाळ आणि धूर काय असतोय की नाही जनता दाखवेल. मी दाखवायची गरज नाही, जनता दाखवेल. यांना प्रचारादरम्यान तुम्ही फिरत होता, नागरिकांमध्ये सुद्धा हेच रोष आहे, जाणवतोय तुम्हाला? हो साहेब, ह्या जगामध्ये देव आहे तसंच पिशाचे पण आहे. समजा मला देवानं दर्शन दिलं किंवा तुम्हाला देवानं दर्शन दिलं, तुम्ही मला देव दाखवू शकता का? किंवा तुम्हाला भूत दिसेल म्हणून तुम्ही भूत मला दाखवू शकता का? तर नाही. अगदी तशा पद्धतीने या ईव्हीएमचा सेटअप आहे. हे कोण सिद्ध करायचंच अवघड झाले. पण ज्यावेळी सापडलीत ही लोक, ज्यावेळी माझ्या ऐकण्यात आहे माझी वस्तुस्थिती, हैदराबादमध्ये ज्यावेळी कोणकोणी हाताला सापडलीत, त्यानंतर अजितदादांनी फाईल ओपन करणार म्हणलीत. भ्रष्टाचाराची, भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे म्हणली. अजितदादांच्या अपघात की घातपात यावर सुद्धा चर्चा सुरू आहे. नाही, घातपात असावा, अपघात कसा हो? अहो, विमानातलं पडलेलं कागद जळत नाही म्हणजे काय? या पृथ्वीवर सगळ्यात पहिला जळणारा म्हणजे कागद. घन सदृश्य म्हणजे माणसाला हाड आहेत, रक्त आहे, मांस आहे. कागदाला काय आहे? कागद क्षणात जळला पाहिजे, वाऱ्या ते दिसता पण कामा नाही. बरोबर. कागद सगळे विखुरलेले आहेत. अजितदादांचा पायलट बदलला जातोय. दुसऱ्या दिवशी आलेला पायलट हा पिंडका दिलेला जातोय, ज्याच्यावर दारू पिऊन नशा करून विमान चालवतो म्हणणारा. तिसरं म्हणजे अजितदादांच्या विमानाचे एकाचा पट्टा वेगळा आहे आणि सापडलेलं विमान वेगळं आहे. त्या CCTV फुटेजमध्ये काय ते धुक्का आहे म्हणते. CCTV फुटेजमध्ये धुक्का आहे, पण विमान खाली येतं क्लिअर दिसते जनरल पब्लिकला, आपल्याला पण दिसते, TV वाल्यांना दिसते. आणि हे मध्ये धावपट्टीवर धुक्क होतं. म्हणजे या सगळ्या घटना याला कारणीभूत आहेत. हे ईव्हीएम आणि भ्रष्टाचार ह्यासाठी काहीतरी झालं असावंच. आता ह्यातून काय निष्पन्न होणार आहे? भारत देशामध्ये कायदा हा मोडण्यासाठी तयार झालेला आहे. आणि ही तर काय कायद्याची भक्षक आहेत, रक्षकांना आहेत. ही BJPच्या माध्यमातून जे काय सुरू आहे, हे एकनाथ शिंदे हे तर भाजपच्या जखमेवरची खपली. ज्या दिवशी जखम बरी होणार, ज्या दिवशी जखम बरी होऊन खपली उधारणार, त्या दिवशी भाजप यांना खपली टाकून देणार. आपली आपली जखम बरी झाली, चला शिंदे बाजूला व्हा, हे ठरलेलं आहे साहेब. आता कोण बोलते का बघा? हनुमान चालीसा वाचतील तुम्हाला कोण दिसलं नाही? ते राणा दापत्य कुठं दिसलं रस्त्यावर? ते नागडा फिरणारा ते काय नाव, सोमय्या काय रामय्या कोण आहेत ते तुम्हाला कुठं दिसला? नाही. भगतसिंग कोश्यारी सगळ्या गावभर युग पुरुष राष्ट्रपुरुषांचा अपमान करणारा हा, त्याला पद्मभूषण. आणि एप्स्टील फाईनवर कोण बोलत नाही. ती फाईल खरी आहे कुठे याचा त्याचा विषय, पण कोण बोलत नाही. बोलत त्याचा मृत्यू आहे हो. ह्या भारत देशामध्ये इस्लामाबाद होणार पुन्हा. ज्या पद्धतीने इम्रान खान, ज्या पद्धतीनं नवाज शरीफ यांचं झालं, त्या पद्धतीने ह्या सरकारचं होईल. कोलंबोसारखं, श्रीलंकेसारखं होईल, कदाचित नेपाळसारखं होईल. आणि व्हायला पाहिजे. यांच्याकडं काही साहेब शिल्लक नाही. यांचं हिंदुत्व, आता आमच्या इथे ती सत्तार कोण निवडून आला, राज्य मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार म्हणून एक कोणतर आहे. इकडं मुस्लिम द्वेष पसरायचा आणि तिकडे त्याला मिनिस्टर करायचं, त्याला तिकडं सत्तेत घ्यायचं. हे नेमकं काय चालली यांचं? तिकडं BTM, MIMची B टीम तयार करायची भाजपच्या माध्यमातून. का तर काँग्रेसची वोट बँक घसरली पाहिजे. हे असं कितीही जरी चाललं, एक दिवस असा येणार, भले 10 वर्षांनी येईल, 5 वर्षांनी येईल, 20 वर्षांनी येईल, पण येणार. मी पोटतिडकीनं का म्हणतोय? चांगल्या कार्यकर्त्याचा बळी गेला. एका चांगल्या घरातल्या, जी निष्कलंक घर आहे आमचं, इंगोले सरांचा मुलगा या नात्यानं मी तुम्हाला सांगतो, आम्ही निष्कलंक होतो आणि आहोत.
आम्ही कुठल्या क्लबवर जात नाही, कुठल्या बायांच्या नादात नाही, कुठं बाई ठेवलेलं नाही किंवा आम्ही कुठल्या झुगार अड्ड्यावर नाही किंवा माझा कुठं मटका व्यवसाय नाही. काही नसलेलं निष्कलंक आम्ही आणि आमचं विरोधी पॅनल बघून ठेवा. ही कोण आहेत यांची पार्श्वभूमी चेक करा. कोल्हापूर क्राईम ब्रँच, कोल्हापूर CID, कोल्हापूर LCB, कोल्हापूर LIB, कोल्हापूर शहराचे PI SP, कोणालाही अधिकृत ह्या कोणालाही तुम्ही विचारा ही कोण आहे, यांची पार्श्वभूमी काय. तुम्हाला गुन्हेगार निवडून आणायचं असेल तर या अफगाणिस्तानात आणि यांच्यात फरक काय. आता सभागृह महानगरपालिकेचं काय सांगा भाऊ, सगळं गुन्हेगारांनी भरले निम्म. कोण सरळ आहे त्यात. खून मारामाऱ्या दरोडं क्लब मटका झुगार सगळे असलेत. काही त्यांना इंग्लिशमधून जर टेंडर आलं तर टेंडर वाचायला येणार ना अशी वाईट परिस्थिती आहे. आणि आमच्यासारखा कोणतर कधी राहुल इंगोले पराभूत झाला म्हणून हळूच गालातल्या गालात हसणारी जी माणसं आहेत ती माणसं नाही, जनता नाही, ती नेते मंडळी आहेत की ज्यांना आम्ही मोठं झालेलं बघवत नाही. त्या उत्तम कोरांच्यासारखी माणसं. अहो व्याख्या काय बोलता येते काय. समाजात पुढं आल्यानंतर हे काय बोलू शकत नाहीत साहेब, बोलू शकत नाहीत. ही निवडून आलेली एक 5 मिनटं माझ्यासमोर बसवा हो, मी एक 10-20 प्रश्न विचारतो, ते एक मला 50 प्रश्न विचारतो. बिंदू चौकात लावा हे असं 1 to 1 तुम्ही माझी घ्यायला की नाही बाईट, तसं त्यांना जर एकदा बोलवा ही चौकांना निवडून आली आणि मला एकट्यालाच बोलवा. म्हणजे नेतृत्व म्हणून काय कौशल्य. मी त्यांना प्रश्न विचारतो, ते मला देशभरातले काही विचारू दे, त्यांना जेवढं नॉलेज आहे तेवढं ते मला प्रश्न विचारत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा रवी इंगोले देणार. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्टेप बाय स्टेप द्यायचं. राजेश क्षीरसागरनाच पहिला प्रश्न व्यासपीठावर तिथं माजारणार, तुमच्या कॅन्डिडेटने या धनुष्यबाण्या कॅन्डिडेट मर्डर केला त्याचं काय करायचं, फाईल ओपन करा. या भारत देशामध्ये या जगामध्ये एप्स्टीन फाईल कधी काळची ओपन झाली, 2008 कुठं पार लांब आहे, काढा की ओपन करा ना. या असली गुन्हेगाराने मर्डर कशाला पाहिजेत, हवीतच कशाला नाही गावानं वाहून टाकलेली लोक. एकंदरीत EVM आणि लोकशाही बघता काय याचा शेवट काय असतो. एकंदरीत मी माझ्या मताशी ठाम झालेलो आहे. EVMमुळं कोणाचाही घात होऊ शकतो, EVMमुळं चांगला कार्यकर्ता बाद होऊ शकतो, EVMमुळं कोणाची घरं उद्ध्वस्त होऊ शकतात. तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना माझं एकच नम्र निवेदन की तुम्ही जोपर्यंत EVM बंद होत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या नादाला कृपया लागू नका, नाही तर तुम्ही 100% बाद होणार. जिची पात्रता नाही त्याच्याकडून बाद होणं हे सगळ्यात वाईट आहे पृथ्वीवर. माझी ही बाईट पाहताना कोल्हापुरातील ज्या लोकांनी, ज्या नेते मंडळींनी, ठराविक नेते मंडळींनी माझ्या विरोधात मला ट्रोल करण्यासाठी, मला चुकीच्या कमेंट टाकण्यासाठी जे पगारधारी नोकर ठेवले त्यांचं कामच आहे. रवी इंगोले काय बोलले तर काय ना काय तर मुद्दा माझं फालतू काय तर टाकत बसायचं. त्यांना माझी विनंती आहे, त्यांना त्यांच्या नेत्यांना, तुम्हाला जे काय बोलायचं माझ्या पुढ्यातून तुमच्यात धमक असेल तर माझ्या पुढ्यातून बोला, माझी तयारी आहे. जशी त्यांची मानसिकता आहे त्याच्या दुप्पट माझी मानसिकता आहे. पण सत्य जाणून घ्या. तुम्हाला लोक शिव्या घालायला लागलेत, तुमच्या या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेत, तुमच्या या राजकारणाला आणि EVMला आणि EVMच्या माध्यमातून चुकीची माणसं जी निवडून आलेली आहेत त्या सगळ्या भावनेचा एक दिवस उद्रेक होणार. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिला. आपण पाहिलं असेल EVM संदर्भात आपण चर्चा करतोय. आजच्या बैठकीत, आजच्या चर्चेमध्ये आपल्या समोर येते की ज्या लोकांचं कर्तृत्व आहे अशी लोक अनाकलनीयरित्या बाजूला गेली आणि ज्यांचं कर्तृत्व नाही किंवा विकास कामाच्या अनुषंगानं जे लोकांच्या समोर आलेले नाहीत अशी माणसं निवडली गेली. पण ती का निवडली गेली. काही माणसांना आपला प्रभाग माहीत नाही हे ते आपल्या भाषणामध्ये थेट सांगतात, तरी देखील अशी माणसं निवडली जातात. या प्रश्नाचं उत्तर आजही नाही, अगदी त्या उमेदवाराकडे देखील नाही. मात्र ही माणसं निवडली जातात आणि निवडून येतात, सभागृहात प्रवेश करतात. हे एकंदरीत संशयाचं जाळं आहे, असा एकंदरीत आजच्या चर्चेचा आहे. सध्या मी इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयासह नव्या ठिकाणी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.